नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नाशिकच्या मनमाड शहरामध्ये शासनाच्या निधीतून बेघरांसाठी निवारा केंद्र बांधून तयार असूनही ते बंद ठेवण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक प्रशासनाच्या आणि मुख्याधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या काही दिवसात बसस्थानक आणि अलंकार थिएटर परिसर येथे 2 बेघर व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते विलास काटर यांनी केला आहे. जर हे बेघर निवारा केंद्र चालू असते तर सदर दुर्दैवी घटना टाळल्या असत्या, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. शासनाचे स्पष्ट GR आणि न्यायालयाचे आदेश असतानाही बेघर निवारा केंद्र कुलूपबंद ठेवण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारच्या निषेधार्थ मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते विलास काटर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मनमाड नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून स्थानिक प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत वयोवृद्ध आणि बेघर असलेल्या जेवढ्याही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार आणि स्थानिक प्रशासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल या निमित्ताने मनमाडकरांकडून उपस्थित केला जात आहे. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. गेल्या 30 दशकापासून मनमाड शहरामध्ये बेघर बेवारस गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात एड्स, HIV, कुष्ठरोगी, मनोरुग्ण असो, बेघर असो, अशा लोकांना मदत करीत आलेलो आहे. पोलीस स्टेशन, नगरपालिकेच्या माध्यमातून जितके बेघर लोक मेले असतील त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही मनमाड शहरामध्ये जितकेही दारिद्र्यरेषेखालील लोक असेल, पब्लिक असेल, त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला आणि काम करत आहे. गेल्या 30 दशकामध्ये काम करत असताना एक मी जाणवलं का बेघर माणूस अन्न, पाणी आणि इलाज नसल्या कारणास्तव तो मृत्युमुखी पडतो. त्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवित असताना मनमाड शहरामध्ये नगरपालिकाने एक सर्वे केला होता का मनमाड शहरामध्ये भिकाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवल्या जात नाही, त्या लोकांना निवारा भेटत नाही. त्या अनुषंगाने नगरपालिकेने मनमाड शहरामध्ये बेघर निवारा बांधलेला आहे आणि तो काही कारणास्तव बंद अवस्थेत ठेवलेला आहे. सामाजिक व सांस्कृतिक मंडळाने निवेदन देऊन प्रयत्न केला आहे का तो निवारा आम्हाला वापरण्यात द्यावा, जेणेकरून बेघर लोकांना आम्ही मदत करू. पण प्रशासन इतकं निगरगट्ट झालेलं आहे, त्यांना कुठलाही परिणाम झाला नाही त्या अर्जाचा. आता 2 महिन्यापूर्वी मनमाड शहरामध्ये 2 बेघर व्यक्तींचे मर्डर झाले. त्याला कारणही नगरपालिकाचं आहे. त्याला कारण आहे नगरपालिकेने बेघर निवारा कधी सुरू ठेवला असता तर दोन बेघर लोक मृत्युमुखी पडले नसते. बेघर निवारा सुरू करत असताना कोर्टाने आदेश केलेला आहे. सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे का बेघर निवारा प्रत्येक शहरामध्ये सुरू करावा. या नगरपालिकेला याचं कुठलंही भान राहिलेलं नाही आणि राजकारणापोटी तो बेघर निवारा बंद अवस्थेत ठेवलेला आहे. यदा कदाचित 15 ते 20 दिवसामध्ये नगरपालिकेने बेघर निवारा सुरू नाही केला तर मोठ्या प्रमाणात मनमाड शहरवासियांच्या भरोशावर, तुमच्या भरोशावर आपण मोठं आंदोलन उभं करू आणि जे बेघर लोक रस्त्यावर मृत्युमुखी पडतात त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न करू. जय भीम, जय महाराष्ट्र.